तर ते बाबा मर्डर करतात. म्हणजे सुपाऱ्या घेऊन सुद्धा मर्डर करतात. आणि एक किंवा दोन नाही तर त्यांनी अनेक मर्डर केलेले असतात. त्यांची संघटित गुन्हेगारी असते, म्हणजे टोळे असतात. आणि ते अशा लोकांचं जे प्रमाण आहे ना, ते जरी कमी असलं तरी त्यांचं जेलमध्ये वर्चस्व मात्र मोठं असतं. ही जी पोरं आहेत, जी 19, 20, 21, 22, 25 ते अगदी 30 वर्ष वयोगटातील असतात आणि जे पहिल्यांदाच आलेले असतात, तर त्यांची ओळख अशा ह्या गुंडांसोबत होते. जो गुन्हेगार असतो तो जन्मताच गुन्हेगार नसतो, तर त्याच्या हातून चुकून किंवा अपघाताने काहीतरी घडलं म्हणून तो गुन्हेगार झालेला असतो. आणि त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून कारागृहाची सिस्टीम आहे, असं त्या कारागृहाचं वर्णन केलं जातं. वास्तव मात्र तसं नाही. वास्तव असं आहे की कारागृह म्हणजे गुंड किंवा गुन्हेगार बनवणारा कारखाना आहे. तिथं कुणाच्यामध्येही सुधारणा होत नाही. जे सुधारणा होऊ शकतील ते असे आमच्यासारखे जे लोक आहेत, म्हणजे ज्या मुळातच सुधारलेले असतात, त्यांना चुकूनच जेलमध्ये आणलेलं असतं. आतमध्ये आतमध्ये म्हणजे आमच्यासारखी जर संख्या जास्त असेल तर बाकीच्या कैदी सुधारतील. म्हणजे माझ्यामुळं अनेक कैदी हे पुस्तकं वाचायला लागले होते आणि ते आदाशासारखे पुस्तकं मागायचे. तर हे आमच्यासारख्यांमुळे बदल होतात. किंवा आमच्या तोंडून महात्मा गांधी असतील, आंबेडकर असतील, तर ह्या लोकांचं ज्यावेळी ते वर्णन ऐकतात तर त्यावेळी अशा पोरांचं मतपरिवर्तन किंवा मनोपरिवर्तन होतं. परंतु अशी आमच्यासारखी संख्या मुळातच आतमध्ये कमी आहे. कारागृहामध्ये मर्डर आणि हाफ मर्डरला प्रचंड मोठा सन्मान आहे. मर्डर केलेला माणूस म्हणजे तिथं ताट मानेने चालतो. त्याला त्या कारागृह प्रशासनामध्ये असेल, अन्य कैद्यामध्ये असेल, फार मोठा सन्मान असतो. त्यामुळे ते सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणून त्या मर्डर केलेल्या व्यक्तीकडे अन्य तरुण पोरंही आकर्षित होतात आणि त्याच्यासोबत त्याचे ऋणानुबंध प्रस्थापित होतात. आणि मग ही जी लोक आहेत, ही नवीन जी पोरं आहेत, ही ज्यावेळी बाहेर येतात त्यावेळी हे आतमधले जे हे दादा लोक आहेत, जे गुंड आहेत, त्यांचं आणि यांचे संबंध प्रस्थापित होतात. नमस्कार, लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले काही दिवस मी कारागृहातील माझे जे काही अनुभव होते त्यावर मी वेगवेगळे किस्से मी तुम्हाला सांगत आहेत आणि ते लोकांना आवडत आहेत. तर आज मी ज्या विषयावर बोलणार आहे ते की कारागृहात लोक असतात कशी. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की कारागृहामध्ये चांगली लोक ही फारच कमी येतात. म्हणजे त्यांचं प्रमाण अतिशय कमी असतं. ह्या उलट आता गुंड किंवा ज्यांनी कायदे मोडलेले असतात, कायद्यांचं उल्लंघन केलेलं असतं, असे लोकांचं प्रमाण हे फार असतं. आता माझ्यासारखा अशी संख्या फारच कमी असते की ज्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, तर अशी संख्या म्हणजे फारच कमी असते. आणि म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्यावर 4 खोटे गुन्हे दाखल केलेले होते. तर अशा कायद्यांची संख्या ही फार कमी असते आणि कायदा मोडणाऱ्यांची संख्या ही जास्त असते. तर कायदा मोडणारे म्हणजे त्याच्यामध्ये एकदमच अट्टल गुन्हेगार किंवा ज्यांनी भयानक प्रकार केलेत अशांची संख्या ही फार कमी असते. आणि किरकोळ म्हणजे ज्यांना चुकून झालेलं असतं, त्यांच्याकडून उल्लंघन किंवा रागाच्या भरात झालेलं असतं, तर अशा लोकांचं प्रमाण हे अशा कायद्यांचं प्रमाण हे जास्त असतं. आणि ही असे जे कैदी आहेत, म्हणजे जे चुकून कारागृहात आलेले आहेत, म्हणजे त्यांच्या हातून काहीतरी चूक घडली, ही लोक अट्टल गुन्हेगारांच्या सानिध्यात येतात. म्हणजे अट्टल गुन्हेगार जे असतात ना, तर अट्टल गुन्हेगार कोण, की ज्यांनी म्हणजे थोडक्यात मोखामध्ये येणारे जे लोक आहेत ना, ते अट्टल गुन्हेगार असतात. आणि ते काय करतात, तर ते बाबा मर्डर करतात. म्हणजे सुपाऱ्या घेऊन सुद्धा मर्डर करतात. आणि एक किंवा दोन नाही तर त्यांनी अनेक मर्डर केलेले असतात. त्यांची संघटित गुन्हेगारी असते, म्हणजे टोळे असतात. आणि ते अशा लोकांचं जे प्रमाण आहे ना, ते जरी कमी असलं तरी त्यांचं जेलमध्ये वर्चस्व मात्र मोठं असतं. तर म्हणजे ज्याला आपण दादा म्हणतो, गुंड म्हणतो, डॉन म्हणतो, तर ही जी संख्या आहे ही कारागृहामध्ये जरी कमी असली तरी ती प्रभाव टाकणारी संख्या असते. त्यांचं कारागृहामध्ये प्रभाव जास्त असतो. तर ही जी संख्या आहे, ही संख्या म्हणजे हे जे गुंड आहेत, अट्टल गुंड आहेत, मोखासारख्या कलमाखाली आलेले जे गुंड आहेत, त्यांची संख्या जी आहे ती जरी कमी असली तरी ते इतरांवर प्रभाव टाकतात. कारागृहामध्ये त्यांचं वजन असतं. वर्षानुवर्ष ते तिथंच राहिलेले असतात. म्हणजे तुम्हाला सांगतो, अशा गुन्ह्याखाली आलेले जे असतात ना, ते 5 वर्ष, 7 वर्ष, 3 वर्ष असं साधारण त्यांचं प्रमाण असतं. म्हणजे आणि जे आमच्यासारखे जे असतात ना, ते 2 महिने, 3 महिने, जास्तीत जास्त 6 महिने, वर्षभर सुद्धा नाही, 6 महिन्याच्या आतमध्येच हे लोक बाहेर निघून जातात. आणि अशा लोकांची, आमच्यासारख्या लोकांची ही संख्या ही फार असते. परंतु ते आतमध्ये जातात आणि परत बाहेर येतात. तर याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे की जे
म्हणजे किरकोळ गुन्ह्यामध्ये येणारे जे लोक आहेत ते पुढे कसे अट्टल गुन्हेगार बनतात, कसे त्या डॉनच्या सानिध्यात जातात. तर तुम्हाला मी बांधवांना सांगतो की कारागृहामध्ये साधारण कुठल्या कलमाखाली गुन्हेगार असतात. तर म्हणजे यापूर्वी माझे कलम जे आहेत ती तोंडपाठी नव्हती, परंतु आता कारागृहात जाऊन आल्यामुळे बरीचशी कलम ही माझी तोंडपाठ झाली. तर जे मोठे गुन्हेगार आहेत, जे वर्षानुवर्षे जास्त तिथं राहतात, असे कलमाखालचे गुन्हेगार तुम्हाला मी सांगतो. एक म्हणजे 302. 302 म्हणजे मर्डर. त्यानंतर 307. 307 म्हणजे हाफ मर्डर. म्हणजे हाफ मर्डर म्हणजे त्याला अगदी जीव जाईपर्यंत मारलेलं असतं. डोक्यामध्ये त्याच्या 9 पेक्षा जास्त टाके पडलेले असतात. तर त्यांच्यावर हाफ हाफ मर्डरचे गुन्हे दाखल होतात. हाफ मर्डर. त्याच्यानंतर 376. 376 म्हणजे बलात्कार. त्याच्यानंतर पोक्सो आणि मोखा. तर हे जे 4-5 जे कलम आहेत, हे आता जे तुम्हाला सांगितलं कलम किंवा कायदे, तर ह्या कायद्याअंतर्गत जेलमध्ये आलेल्यांची संख्या ही फार मोठी आहे. आणि त्यानंतरची एक संख्या म्हणजे 420, म्हणजे जे आर्थिक फसवणुकीमधले असतात. त्याच्यामध्ये उद्योजक असतील, व्यावसायिक असतील किंवा खंडणी मागणी वगैरे असतील, तर हेही यांचंही प्रमाण जास्त असतं. आणि हे जे व्यावसायिक वगैरे असतात ना, ते शक्यतो ह्या अट्टल गुन्हेगार आहेत ह्यांना फशी पडत नाहीत. कारण म्हणजे ह्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेले असतात आणि बाहेरचं त्यांचं जे आचरण असतं ते चांगलं असतं, ते चांगल्या समाजामध्ये वावरलेले असतात. तर परंतु त्यांच्या हातून चुकून किंवा जाणीवपूर्वक त्यांनी आर्थिक घोटाळे केलेले असतात आणि त्या आर्थिक घोटाळ्यामुळे ते आतमध्ये आलेले असतात. परंतु तो आर्थिक घोटाळा हा म्हणजे एक स्टँडर्ड लेवलचा असतो. म्हणजे जसं आपण बघतो की आर्थिक घोटाळे म्हणजे ते शेअर मार्केट वगैरे हे ज्या काही गोष्टी आहेत ना, अशा प्रकारच्या असतात. आणि त्याच्यामुळे त्यांचं आणि त्यांनाही मोखामधले जे काही गुन्हेगार आहेत यांचं आचरण त्यांना पटत नाही. त्यामुळे हे लोक 420 कलमाखाली आलेले जे गुन्हेगार आहेत, जे आरोपी आहेत, ते ह्यांच्यापासून दूर राहतात. तर मी जे बाकीचे तुम्हाला सांगितले, विशेषतः पोक्सो या कायद्याअंतर्गत अटक झालेल्या लोकांची जी संख्या आहे, तरुणांची संख्या आहे ना, ती प्रचंड आहे. आणि तुम्हाला सांगतो की हे पोक्सो आहे ना, तर मला बाहेर होतो तोपर्यंत मला असं वाटायचं की पोक्सो अंतर्गत कारवाई झालेला जो आरोपी आहे त्याने भयानक काहीतरी केलेलं आहे. परंतु आतमध्ये गेल्यानंतर मला त्या कायद्यातली एक डावी बाजू दिसली. म्हणजे आज आपण पोक्सो अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीकडे वाईट नजरेनं बघतो, परंतु आतमध्ये मी कारागृहात असताना मला तिथली एक वेगळी बाजू जी समजली ती मला तुमच्याशी खरं तर शेअर करायची आहे. याच्यावर खरं तर वेगळा व्हिडिओ बनवता येईल, पण मी थोडीशी जुजबी माहिती देतो आणि पोक्सो अंतर्गतल्या याच्यावर एक वेगळाच व्हिडिओ बनवतो. तर काय झालेलं असतं की पोक्सो अंतर्गत म्हणजे एखाद्या 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या एखाद्या तरुणाने 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीवर काही अत्याचार केला, लैंगिक अत्याचार केला, तर त्याच्यावर पोक्सोची कारवाई होते. तर असं खरोखर लैंगिक अत्याचार केल्याची प्रकरणं अतिशय कमी आहेत, पण अतिशय कमी आहे. म्हणजे एकूण पोक्सोच्या अंतर्गत 2 ते 3% अशी प्रकरणं भेटतील की खरोखर त्या मुलीवर अत्याचार झालेला आहे. परंतु खरी प्रकरणं जी आहेत ती अशी आहेत की समजा एखादी मुलगी 14 वर्षाची आहे, 16 वर्षाची आहे, अगदी 17 वर्षाची सुद्धा मुलगी आहे. तिचं आणि एका तरुणाचं प्रेम प्रकरण आहे आणि ते मुलगा 18 वर्षापेक्षा जास्त असल्यामुळे आणि मुलगी 18 वर्षापेक्षा कमी असल्यामुळे जरी तिचं त्याच्यावर प्रेम असलं तरी तिच्या म्हणण्याला कायद्यात म्हणजे पोलिसांसमोर किंवा न्यायालयात काही अर्थ नसतो. तर तिच्या पालकांना म्हणजे तिच्या आईवडिलांच्या सांगण्याला महत्त्व असतं. तर तिच्या आईवडिलांना आपल्या मुलीनं दुसऱ्या मुलावर प्रेम केलं हे अजिबात पटत नाही. म्हणून तिची आई किंवा तिचे वडील हे पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार करतात आणि त्याच्यामुळे त्या मुलावर केस पडते. परंतु ते पोरगं आयुष्यभर म्हणजे त्याचं आयुष्याचं मातेर होऊन जातं, कारण तो कायदा भयानक आहे. म्हणजे आता तर त्या कायद्याअंतर्गत कारवाई झालेल्या तरुणांवर त्या आरोपीवर म्हणजे तो जर गुन्हा सिद्ध झाला तर 20 वर्षाची शिक्षा आहे. आणि मग त्याच्यामुळे हा कायदा कडक असल्यामुळे त्याला जामीन मिळत नाही. त्यामुळे अनेक लोक असे मी बघितलेत की जे 5-5 वर्ष आतमध्ये आहेत, 3-3 वर्ष आतमध्ये आहेत. त्यांचं तर खरं तर त्यांचं प्रेम प्रकरण आहे. परंतु मी जसं सांगितलं तसं मुलीचं वय कमी असल्यामुळे त्याला म्हणजे त्याचं वय जास्त आहे. म्हणजे त्याला म्हणजे कायदा असं म्हणतो की तुला कळत नव्हतं का, मुलीचं वय कमी होतं, तुला कळत नव्हतं का, तू कशाला त्याच्याशी प्रेम आणि असल्या भानगडी केल्या. तर अशा पद्धतीचं म्हणजे कायद्याचा आशय किंवा कायदा असा मानतो, असा आपल्याला म्हणायला जागा आहे की त्याने चूक केली, मुलीचं वय कमी असल्यामुळे त्याच्या प्रेमात पडला.
तर अशी जी संख्या आहे ती त्या कारागृहामध्ये प्रचंड मोठी संख्या आहे. ते बाहेर ते पोरगं म्हणजे चांगलं शिक्षण घेत असतं, चांगला शिकलेला असतो, परंतु त्या पोरीच्या नादाला लागून फक्त प्रेमच केलेलं असतं. त्यांचं शारीरिक संबंध सुद्धा आलेले असतात. ते भविष्यात लग्न सुद्धा करणार असतात. परंतु केवळ त्या मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली म्हणून तो पोरगं आतमध्ये जाऊन लटकतो. नंतर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष झाली तरी पोरगं बाहेर येत नाही. तोपर्यंत इकडे मुलीची मानसिकता बदलते. तिला तोपर्यंत 18 वर्ष पूर्ण होऊन जातात आणि मग तिचे आई-वडील तिचं दुसरीकडे लग्न करून तिचे आई-वडील दुसरीकडे त्या मुलीचं लग्न करून टाकतात किंवा तीच दुसऱ्याच्या प्रेमात पडते. असं प्रकार सर्रास घडतात. मग ते आणि अशा फार कमी केसमध्ये असं होतं की त्या मुलगी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोर्टामध्ये जबाब देते की बाबा माझा अजूनही त्याच मुलावर प्रेम आहे. आणि जर असा जबाब दिला तरच तो पोरगा सुटतो किंवा त्याला सुटायला मार्ग मोकळा होतो, त्याला जामीन मिळायचा मार्ग मोकळा होतो. अदरवाईज जर त्या मुलीने जबाब दिला नाही तर किंवा तिच्या आई वडिलांनी ती केस मागे घेतली नाही तर ते पोरगं वर्षानुवर्ष आतमध्ये सडतं. तर अशी संख्या प्रचंड संख्येने आहे. सातारा जेलमध्ये 50% सर्वसाधारण 50% लोक असेच आहेत. आणि ती जी पोरं आहेत, कुणाचं 21 वर्ष, कुणाचं 20 वर्ष, कुणाचं 23 वर्ष असं वय आहे, त्याला माहित आहे त्या मुलीचं आपल्यावर प्रेम आहे, तरी सुद्धा ते आतमध्ये सडलेले आहेत. आणि काही काही जण तर मी 5-5 वर्ष असलेले सुद्धा पोक्सोमधले बघितलेले आहेत. तर हे झाले ह्या पोक्सोमधले लोकांची कहाणी. दुसरे असे आहेत की जे किरकोळ गुन्हा, मारामारीसारख्या किरकोळ मारामारी झालेली असते त्यांची मित्रांमध्ये किंवा कशावरून तरी बांध रेटण्यावरून घरातल्याच भावकीतल्या लोकांसोबत. आणि अशी तरुण मंडळी आलेली असतात, 15-20 दिवसासाठी येतात, महिनाभरासाठी येतात, जामीन घेऊन बाहेर जातात. परंतु आत आल्यानंतर काय होतं तुम्हाला सांगतो. आतमध्ये जसं मी बोललो, जे अट्टल गुन्हेगार आहेत, म्हणजे 302 मधले आहेत, 307 मधले आहेत, मोकामधले आहेत, तर हे जे टोळकं आहे, तर हे जे अट्टल गुन्हेगार आहेत, तर त्यांचं प्रचंड मोठं प्रस्थ हे जेलमध्ये असतं. कॅन्टीन नावाची एक संकल्पना आहे. तर त्या कॅन्टीन नावाच्या संकल्पनेअंतर्गत कैद्याला हवं ते साहित्य, म्हणजे जे काही अत्यंत निकडीच्या किंवा तुम्हाला गरजेच्या ज्या वस्तू आहेत, खाद्यवस्तू असतील किंवा वापराच्या वस्तू असतील, तर त्या तुम्हाला विकत घेता येतात. म्हणजे जसं की फरसाण आहे, चटणी आहे, मीठ आहे, लोणचं आहे, कांदा आहे, टूथपेस्ट, चप्पल, अशा प्रकारच्या अनेक वस्तू आहेत. खाद्यही घेता येतं, म्हणजे आठवड्यातून काही एखाद्या दिवशी साधारण चिकन वगैरे अशा प्रकारचं किंवा स्वादिष्ट भाज्या वगैरे अशा विकत घेता येतात. तर हे अशा पद्धतीचं जे काही खाद्य आहे हे नवीन लोकांना, जो नवीन कैदी गेलेला असतो तो त्याला तिथं शक्यतो ते मिळत नाही. आणि मग त्या नवीन कैद्याला काय करतात की जुने कैदी जे आहेत ते तिथं पहिल्यांदा दम देतात, दबाव टाकायचा प्रयत्न करतात. आणि ते लक्षात घेतात की बाबा ते जे कैदी आहेत, नवीन कैदी आलेले जे जरी साधे आहेत, तर ते जे कैदी आहेत त्यांना एकतर काम करायला लावतात किंवा त्याच्याशी गोड बोलून त्याला आपलंसं करायचा प्रयत्न करतात. त्याला अशा पद्धतीच्या खायच्या वस्तू देतात. बिस्किट असेल, चॉकलेट असतील, चिक्की असेल, फरसाण असल्यामुळं भेळ चांगली बनवता येते. आणि जे काही शासनाकडून, म्हणजे जेल प्रशासनाकडून जे काही रोज जेवण मिळतं, तर ते जेवण बेचव असतं. तर ते चविष्ट जेवण करण्यासाठी त्याच्यामध्ये मॅगी वगैरे अशा काही जिन्नस जर टाकले तर ते जेवण स्वादिष्ट होतं. तर हे जे साहित्य आहे हे अशा त्या नवीन पोरांना ते देतात आणि त्यांना आपलंसं करायचा प्रयत्न करतात. मग त्याच्यामुळे होतं कसं की तो जो नवीन आलेला पोरगा आहे त्याला हा जो गुंड आहे, दादा आहे, अट्टल गुन्हेगार आहे, तो त्याला जरा म्हणजे त्याच्यासोबत त्याचे भावनिक संबंध जोडले जातात. आणि तो जो दादा आहे तो अन्य लोकांशी वाईट वागत असतो, परंतु ह्या पोराशी मात्र तो चांगला वागतो. आणि मग त्या पोराला आनंद काय वाटतो की बाबा हे म्हणजे ह्या दादाने माझ्यासाठी किती चांगलं केलं. आणि मग एवढंच नाही तर त्या लोकांना, म्हणजे ते जे नवीन पोरं आहेत यांना बाहेर संपर्क करायचा असेल, फोन करायचा असेल, तर हे दादा जे आहेत ते काय करतात, त्यांचं कार्ड, म्हणजे जेलमध्ये अधिकृतपणे बाहेर फोन करण्यासाठी एक कार्ड दिलं जातं. तर त्या कार्डचा वापर करण्याची संधी ते दादा मंडळी ह्या नव्या पोराला देतात. त्याच्यामुळे त्याला त्याच्या घरच्यांशी किंवा निरोप तरी पाठवता येतो. बऱ्याचदा काय होतं की ह्या नव्या पोरांना वकील चांगला मिळालेला असतो. ही जी मंडळी आहेत, हे दादा जी मंडळी आहेत, हे वकील मिळवून द्यायचं काम करतात. आणि अनेक तर दादा असे आहेत की जे मी कोल्हापूरमध्ये पाहिलं की ते
टोळक्या टोळक्यानेच राहत असतात. म्हणजे 5-5, 6-6 जणांचं त्यांचं टोळकं असतं आणि ते सगळे आपापसात मिळून मिसळून राहत असतात. हंडी नावाचा एक प्रकार असतो. हंडी म्हणजे काय, की रोज सकाळ संध्याकाळ जेवण आणणं असेल, भांडी घासणं असेल, एकत्र जेवायला बसणं असेल, तर या गोष्टीसाठी म्हणजे प्रत्येकजण एका एकाने रांगेत राहण्यापेक्षा लोक काय करतात, की 5-5, 6-6, 8-8 जणांची एक टीम बनवतात. त्याला हंडी सिस्टीम बोलतात. आणि मग ते एका जणाचं जेवण आणण्याऐवजी 8 जणांचं एकत्र जेवण आणलं जातं. मग जो नवीन पोरगा आलेला असतो ना, त्याला हे जे दादा लोक आहेत, ते त्याला त्या हंडीमध्ये सामावून घेतात. ह्या नवीन पोराला आनंद काय वाटतो, की मला त्या जेवणाच्या रांगेत उभं राहावं लागलं नाही किंवा मला, कारण ते जेवणाच्या रांगेत उभं राहणं हे काही वाईट नाही, परंतु ते जे जेवण देणारे लोक असतात ते हिडीस-फिडीस करत असतात. त्या रांगेतले इतर कैदी आहेत, ते हिडीस-फिडीस करत असतात आणि मग ह्या नव्या कैद्याचं त्याचं म्हणजे अगदी तो म्हणजे त्याला चपटून टाकतात. मग त्याच्यामुळं ते बिचारा घाबरतं आणि मग हे जे दादा लोक आहेत ते अशा ह्या कायद्याला आपल्या कह्यात आणतात. मग त्याच्यामुळं हे असं हंडीत घेणं, त्याला बऱ्याचदा तर मग त्याला अगदी सुरुवातीला जर लक्षात आलं, की बाबा ह्याचे घरची जरा परिस्थिती चांगली आहे, ह्याच्याकडनं लवकर मनी ऑर्डर येण्याची शक्यता आहे, तर मग हे दादा लोक त्याला काय अगदी भांडी सुद्धा धुवू देत नाहीत किंवा काही कामही करू देत नाहीत. म्हणतात निवांत बस, काही हे करू नको. 2-4 दिवस त्याला सांभाळून घेतात आणि 4-5 दिवस झाले की मुळात मगाशी बोललो तसं की ते त्याला फोन कार्डची सुद्धा मदत करतात, की जेणेकरून त्याने घरच्यांशी त्याला बोलता यावं. आणि ज्यावेळी तो घरच्यांशी बोलतो त्यावेळी पहिल्यांदा हेच सांगतो, की मला इथं काही साहित्य विकत घ्यायचे, म्हणजे बिस्किट अमुक तमुक हे ते, तर त्यासाठी पैसे पाठवा. तर ही गोष्ट गृहीत धरून सुद्धा म्हणजे आपल्या हंडीत हा माणूस नवीन घेतल्यामुळं त्याच्या घरच्यांकडून आपण मनी ऑर्डर त्याला मागून घेऊया आणि त्याच्यामुळे आपल्या हंडीला हे मदतही होईल, हाही हेतू ह्या दादा लोकांचा असतो. परंतु ते जे पोरग आहे ते त्या दादा लोकांच्या मात्र प्रेमात पडतं. दुसरं असं की आतमध्ये जेलमध्ये मनोरंजनासाठी एक तर टीव्ही असते, दुसरी प्रत्येकाने जर काही वृत्तपत्र लावलं तर ते वृत्तपत्र असतं, लायब्ररीमधली पुस्तकं असतात, परंतु ही पुस्तकं काही सहजासहजी मिळत नाहीत. माझ्यासारखा एखादा पत्रकार असतो जो चिकाटीने सारखे अर्ज करून मी तर कोर्टाकडे अर्ज केले होते आणि दोन्ही वेळा कोर्टाने ऑर्डर दिली होती की यांना पुस्तकं वाचण्यासाठी द्यावेत, म्हणून मला पुस्तकं मिळाली होती. अन्य कायद्यांना तेवढ्या सहजासहजी मिळतातच असं नाही आणि मिळाले तरी ते फार लांबच्या कालावधीने मिळतात. कोल्हापूरमध्ये पुस्तकांविषयी फारच रिजिड सिस्टीम आहे. सातारमध्ये चांगली आहे, म्हणजे एकाच वेळी सातारमध्ये 4-4, 5-5 पुस्तकं देतात, त्यामुळे ते म्हणजे ते पुरेशी ठरतात. परंतु कोल्हापूरमध्ये अत्यंत वाईट सिस्टीम आहे. हा जर माझा जेल प्रशासनातल्या कोणी जर हा माझा व्हिडिओ बघितला तर माझी त्यांना पहिली कळकळीची विनंती आहे की तुम्ही कैद्यांना मुबलक पुस्तकं वाचायला द्या. तर अशा पद्धतीने तिथं टाइमपासची काही साधनं नसतात आणि अलीकडचे काय झालं की तरुण पिढी त्या मोबाईलच्या फार आहारी गेलेली आहे. त्यामुळे जेलमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडे मोबाईल नसतो, पुस्तकं काही त्यांना वाचायची आवड नसते, टीव्हीत ही फार काही इंटरेस्ट नसतो आणि जरी असला तरी तिथं ते सगळे टीव्ही भोवती ते टवाळखोर अशा पद्धतीचीच गँग जास्त असते. जे आमच्यासारखे जे अभ्यासू असतात ते आम्हाला फक्त सकाळीच्या बातम्या आणि संध्याकाळच्या बातम्या असे तिथले जे काही असे अभ्यासू लोक आहेत त्यांनी तेवढा त्या टवाळखोरांच्या परवानगीने सकाळ आणि संध्याकाळच्या बातम्यांचं 1-1 तासासाठीचं तेवढे हक्क मिळवलेले असतात. बाकीचे हक्क हे सगळे त्या टवाळखोरांनी अतिक्रमण करून पिक्चर बघणं किंवा गाणी बघणं, डान्स, नृत्य वगैरे असं. आणि मग ही जी पोरं आहेत जी 19, 20, 21, 22, 25 ते अगदी 30 वर्ष वयोगटातील असतात आणि जे पहिल्यांदाच आलेले असतात, तर त्यांची ओळख अशा ह्या गुंडांसोबत होते आणि मग हे गुंड त्यांना मदत करतात. मदत केल्यानंतर काही दिवसानंतर ज्यावेळी हे पोरग सुटतं त्यावेळी बाहेर गेल्यानंतर ते जाण ठेवतं की मला आतमध्ये दादाने मदत केलेली होती, त्या गुंडाने मदत केलेली होती. आणि आतमध्ये तुम्हाला सांगतो एक जेलमधले एक अतिशय म्हणजे वाईट सिस्टीम म्हणा, म्हणजे जेलला असं म्हटलं जातं की जेल म्हणजे काय, कारागृह म्हणजे काय, तर ते सुधारगृह आहे. म्हणजे जो गुन्हेगार असतो तो जन्मताच गुन्हेगार नसतो, तर त्याच्या हातून चुकून किंवा अपघाताने काहीतरी घडलं म्हणून तो गुन्हेगार झालेला असतो आणि त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून कारागृहाची सिस्टीम आहे, असं त्या कारागृहाचं वर्णन केलं जातं. वास्तव मात्र तसं नाही. वास्तव असं आहे की कारागृह म्हणजे गुंड किंवा गुन्हेगार बनवणारा कारखाना आहे. तिथं कुणाच्यामध्येही सुधारणा होत नाही. जे सुधारणा होऊ शकतील ते असे आमच्यासारखे जे लोक आहेत, म्हणजे ज्या मुळातच सुधारलेले असतात, त्यांना चुकूनच जेलमध्ये आणलेलं असतं. आतमध्ये म्हणजे आमच्यासारखी जर संख्या जास्त असेल तर बाकीच्या कैदी सुधारतील. म्हणजे माझ्यामुळं अनेक कैदी हे पुस्तकं वाचायला लागले होते
आणि ते आदाशासारखे पुस्तकं मागायचे. तर हे आमच्यासारख्यांमुळे बदल होतात. किंवा आमच्या तोंडून महात्मा गांधी असतील, आंबेडकर असतील, तर ह्या लोकांचं ज्यावेळी ते वर्णन ऐकतात तर त्यावेळी अशा पोरांचं मतपरिवर्तन किंवा मनोपरिवर्तन होतं. परंतु अशी आमच्यासारखी संख्या मुळातच आतमध्ये कमी आहे. आणि जी काही आहे, म्हणजे तुम्हाला सांगतो की मी कोल्हापूरमध्ये होतो किंवा सातारमध्ये होतो, तर माझ्या सोबत असं म्हणजे चर्चा करायला किंवा गप्पा मारायला ही 19, 20, 22, 23 वर्ष वयोगटातील कुणीही पोरं येत नव्हती. म्हणजे मगाशी बोललो तसं ह्या वयोगटातील जी संख्या जास्त आहे कैदी, ती मुलं शक्यतो आमच्यासोबत यायची नाहीत. आम्ही म्हणजे त्यांच्यासाठी आमच्यासारखी माणसं जी आहेत, कोल्हापूरला तर आमच्या 8-10 जणांची टीम होती असे वैचारिक लोकांची. तर आमच्या ह्या टीममध्ये अशी पोरं, नवीन पोरं जी आहेत ती शक्यतो यायची नाहीत. ती त्या गुंड लोकांसोबतच मिसळायची. याचं कारण त्यांचे विचार त्यांच्यासोबत जुळायचे. ते जसं मातीचा गोळा असतो, त्याला कसंही आकार दिला तरी तो त्याला म्हणजे मातीच्या गोळ्याला कसाही आकार देता येतो. तसं ती नवीन पोरं असतात, त्यांना ती जर आमच्यासारख्यांच्या सानिध्यात आली तर ती चांगली घडतील. परंतु ते आमच्यासारख्यांच्या सानिध्यात यायचे नाहीत. ते त्या गुंडांच्या सानिध्यात जायचे. का? तर ते बरेच जे गुंड आहेत त्यांच्यावर मर्डरची म्हणजे 302 किंवा 307 मर्डर किंवा हाफ मर्डर असे गुन्हे असायचे. आणि कारागृहामध्ये मर्डर आणि हाफ मर्डरला प्रचंड मोठा सन्मान आहे. मर्डर केलेला माणूस म्हणजे तिथं ताट मानेने चालतो. त्याला त्या कारागृह प्रशासनामध्ये असेल, अन्य कैद्यामध्ये असेल, फार मोठा सन्मान असतो. त्यामुळे ते सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणून त्या मर्डर केलेल्या व्यक्तीकडे अन्य तरुण पोरंही आकर्षित होतात आणि त्याच्यासोबत त्याचे ऋणानुबंध प्रस्थापित होतात. आणि मग ही जी लोक आहेत, ही नवीन जी पोरं आहेत, ही ज्यावेळी बाहेर येतात त्यावेळी हे आतमधले जे लोक आहेत, आतमधले जे हे दादा लोक आहेत, जे गुंड आहेत, त्यांचं आणि यांचे संबंध प्रस्थापित होतात. किंवा आतमधल्या लोकांनी काही कामं सांगितलेली असतात त्याला, की बाहेर गेल्यानंतर अमक्याला भेट, तमक्याला भेट, आणि हे माझं किरकोळ काम कर, हे माझा निरोप दे, माझ्या घरच्यांना भेट, माझ्या अमक्या मित्राला भेट. आता आमका मित्र आणि तमका मित्र म्हणजे हे मित्र म्हणजे ह्यांच्याच गुंड टोळीतले दुसरे गुंड बाहेर असतात. मग ते त्याला भेटायला सांगतात. आणि मग ते जे पोरग आहे तर त्याला म्हणजे आतमध्ये हे असे संगत मिळाल्यामुळे बाहेर आल्यानंतर तोही त्यांच्याच टीममधल्या अन्य लोकांसोबत मिसळतो आणि त्यांच्यासारखेच गुन्हे करायला लागतो. आणि त्यालाही म्हणजे 302 म्हणजे मर्डर किंवा 307 म्हणजे हाफ मर्डर. तर मर्डर करणं किंवा हाफ मर्डर करणं हे सन्मानाची गोष्ट वाटू लागते, अभिमानाची गोष्ट वाटू लागते. आणि ते बाहेर आल्यानंतर असलेच उद्योग करत बसतो. आणि मला इथं खरं तर एक उदाहरण सांगायचं, एक माझा अनुभव सांगायचा आहे, की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माझ्यावर टोटल 4 खोट्या केसेस होत्या. तर त्यातली तिसरी केस ही सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये होती. तर ते सातारा शहर पोलीस ठाण्याने माझा सातारा कारागृहातून ताबा घेतला होता. ताबा घेणे म्हणजे अगोदरच कैदेत असल्यानंतर नवीन एखादी केस पोलीस ठाण्यामध्ये जर दाखल झाली तर ते पोलीस ठाण्याचे अधिकारी कारागृहात येतात, रितसरपत्र देतात आणि त्या आरोपीला चौकशीसाठी काही दिवस पोलीस ठाण्यामध्ये नेतात. तर तसं मला सातारा पोलीस ठाण्याने ताब्यात घेतलं होतं कारागृहातून, सातारा कारागृहातून. सातारा शहरच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. म्हणजे पहिल्या दिवशी ताब्यात घेतल्यानंतर मला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आलं. शनिवार होता, पहिल्या दिवशी शुक्रवार होता, नंतर शनिवार होता. सोमवारपर्यंत मी तिथल्या लॉकअपमध्ये होतो. म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी तर मला परत न्यायालयाने कोठडी दिली. म्हणजे 3 ते 4 दिवस मी तिथं होतो. तर त्याच वेळी माझ्यासोबत अन्य काही आरोपी होते. तर एक आरोपी होता अब्दुल नावाचा, त्याच्याबरोबर त्याचाच मुस्लिम समाजातला एक जण होता. तर ते दोघांनी काय केलं होतं, तर तो अब्दुल जो आहे, तो अब्दुल कुणाकडे तरी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तर असं त्याने अब्दुलने जे मला सांगितलं ते मी सांगतोय. तर तो त्याच्याकडे एक जणाकडे नोकरी करत होता ड्रायव्हर म्हणून. आणि मग त्याचं त्या मालकाशी भांडण झालं. म्हणजे ज्याच्याकडे तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता त्या मालकासोबत त्याचं भांडण झालं आणि त्याच्यावरून काय हाणामारी झाली. पगारही मिळाला नव्हता म्हणूनही हाणामारी झाली. तर त्याच्यामुळे मग तो त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता सातारा शहर पोलीस ठाण्याने. आणि गुन्हा दाखल करताना त्याच्यावर त्याचं म्हणणं की माझ्यावर काही खोटेही गुन्हे दाखल केले. म्हणजे मी त्याची काही चेन घेतली, त्याचे पैसे घेतले आणि असे दरोड्याचे गुन्हे दाखल केलेले आहेत. तर त्याचं म्हणणं मी मारामारी केली, पण मी काही पैसे घेतलेले नाहीत किंवा मी काही त्याची सोन्याची साखळी वगैरे असे काही घेतलेली नाही. परंतु हे पोलिसांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले, तो जो माझा मालक आहे त्याचं ऐकून, असं तो म्हणला. तर तो आणि त्याचा भाऊ, त्या दोघांना, त्याचा भाऊ नाही त्याचा नातलग म्हणजे समाज बांधव मुस्लिम समाजाचाच होता, ते दोघं जण त्या केसमध्ये आलेले होते. त्याच्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत
वेगळी एक केस झालेली होती. शेंद्रे नावाचं गाव होतं. तिथं काहीतरी यात्रेत काहीतरी मारामारी झाली आणि त्यात 3 तरुणांना अटक केलेलं होतं. तर ते 3 शेंद्रे गावातले 3 जण जे आपले हिंदू समाजातले किंवा मराठा समाजातले होते आणि ते 2 मुस्लिम. ते 3 वेगळ्या केसमधले, ते 2 मुस्लिम वेगळ्या केसमधले आणि मी एका वेगळ्या केसमधला. असे आम्ही टोटल 6 जण होतो. आणि शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी मला न्यायालयीन कोठडी मिळाली. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री काही जण आले होते. तेही 4-5 जण आले होते, परंतु त्यांची काही माझी फार ओळख झाली नाही, कारण रात्री उशिरा 12-1 वाजता आले होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्याशी माझं काही फार संभाषण झालेलं नव्हतं. मला कोर्टात नेलं आणि तिथून तसंच मला न्यायालयीन कोठडीत म्हणजे सातारा कारागृहात पाठवलं. त्यामुळे त्या नव्या लोकांशी माझा काही फार परिचय झालेला नव्हता. परंतु हे जे 5 जण आहेत, म्हणजे शेंद्र्यामधले 3 जण आणि अब्दुल आणि त्याचा मित्र, तर तिथं ह्या ज्या 5 जणांसोबत आम्ही 3-4 दिवस एकत्र राहिल्यामुळे आमची चांगली ओळख झाली होती. तर ते अब्दुल आणि ते 3 ते एकमेकांना नवीनच होते. त्यांची तिथंच ओळख झाली. म्हणजे कुठे? सातारा शहरच्या लॉकअपमध्ये, पोलीस कोठडीमध्ये. त्याच्यानंतर सोमवारी मी सातारा कारागृहामध्ये आलो. आल्यानंतर हे जे अब्दुल वगैरे आहे, तर अब्दुल आणि ते 3 असे ते 3-4 दिवसानंतर परत मला सातारा कारागृहामध्ये भेटले. तर भेटल्यानंतर तो जो अब्दुल आहे तो मला आणि माझ्यासमोरच त्याला जामीनही मिळाला. म्हणजे तो सातारा कारागृहात आल्यानंतर त्याला लगेच जामीनही मिळाला. त्याच्या मित्रालाही जामीन मिळाला. नंतर त्या 3घांनाही जामीन मिळाला. त्या सगळ्यांना जामीन म्हणजे मी सातारा कारागृहात असतानाच त्यांना, म्हणजे त्यांनी मारामारी करूनही त्यांना किंवा त्यांचे खरोखर गुन्हे असतानाही, त्यांच्यावर खरे आरोप असतानाही त्यांना लगेच जामीन झाला. पण ठीक आहे, ते किरकोळ गोष्टी होत्या, त्यांना लगेच जामीन मिळाला. मी त्यानंतर तिथून परत कोल्हापूर कारागृहामध्ये गेलो. माझे बरेच दिवस गेले. त्यानंतर मग मी शेवटचे 15 दिवस म्हणजे मध्ये ते अब्दुल आणि ते जे 5 जण आहेत ते सुटल्यानंतर माझी वारी कोल्हापूरला झाली. तिथून एक केस मसवडची पडली. ते सगळं करून परत माझी दुसरी फेरी सातारा कारागृहात झाली. मध्ये साधारण कल्पना करा की 2-2.5 महिने निघून गेले. त्यानंतर तो अब्दुल परत एकदा मला तिथं भेटला. तर मी म्हणलं, अरे तुला तर जामीन मिळाला होता, मग तू परत कसं काय आलास? तर तो मला म्हणणे की हो, तो जो मालक आहे त्याला मी परत मारला. अरे मी म्हणलं, मग का मारलंस परत? नाही, त्याने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता ना, म्हणून मी त्याला परत मारला. आणि म्हणजे योगायोगाने बघा की त्याला लगेच त्यावेळी जामीन सुद्धा लगेच झालेला होता. तर मी म्हणलं, तुला तर जामीन झाला, आता बाहेर जाऊन तरी असं काही करू नको, सोडून दे. नाही म्हणला, आता परत जाऊन मारणार मला, परत मी मोक्यामध्ये आतमध्ये येणार. म्हणजे बघा की त्या अब्दुलला मोक्यामध्ये यायची किती हौस होती आणि ते त्याला किती स्वाभिमान वाटत होता. पण त्याच्यापेक्षा पुढचा कळस मी तुम्हाला सांगतो. पुढचा कळस असा की मी त्याला विचारलं की अरे ते जे 3 जण होते शेंद्रेची पोरं, म्हणजे तेही पहिल्यांदाच आलेले होते गुन्ह्यामध्ये, त्यांनी काय यापूर्वी काही असं काही केलेलं नव्हतं. तर ते कुठे आहेत, त्यांचं कसं चाललंय? तर म्हणे की नाही, ते शेंद्र्यातली जी मुलं होती ना, तर त्यांचं आणि आता आमची मैत्री चांगली झालेली आहे आणि आम्ही एकत्रच मिळून त्याला मारहाण केली होती. म्हणजे आता मी जे मालकाला मारलं त्याच्यात हे शेंद्र्यातलीही 3 जण माझ्यासोबत होती. आणि पुढचंही त्याने आणखी असं सांगितलं की म्हणे मी माझा मटक्याचा व्यवसाय शेंद्र्यामध्ये सुरू केलेला आहे. तर माझे काही शेंद्र्यामध्ये ओळख नव्हती, परंतु ह्या 3घांनी मला मदत केली म्हणून मी शेंद्र्यामध्ये मटक्याचा व्यवसाय सुरू केला. आणि त्या गावातल्या लोकांनी विरोध केला होता, परंतु ह्या 3घांनी मला मदत केली. त्यामुळं गावकऱ्यांचं काही चाललं नाही. तर बांधवांनो, इथं बघा की ते शेंद्र्यातली मुलं असतील किंवा हा अब्दुल असेल किंवा अब्दुल सोबतचा तो आणखीन एखादा मित्र असेल, तर हे किरकोळ अब्दुल आणि त्याचा मित्र जे किरकोळ गुन्ह्यामध्ये यापूर्वी येऊन गेलेले होते. शेंद्र्यामधल्या 3घांचं तर पहिल्यांदाच वारी होती. असं असतानाही त्यांना म्हणजे एकमेकांच्या संगतीमुळे आणखी गुन्हे करायची इच्छा निर्माण झाली. आणि एवढंच नाही, तर तो अब्दुल म्हणाला की मी आता बाहेर जाऊन आणखी मारणार त्याला आणि आता मोक्या अंतर्गत म्हणजे माझ्यावर मोका पडला तरी चालेल, मी परत आणखीन आतमध्ये येणार. तर सांगण्याचा मुद्दा बांधवांनो हे की कारागृह जे आहे, तर कारागृह म्हणजे गुंड घडवणारा कारखाना आहे. तिथं अजिबात म्हणजे आरोपींमध्ये किंवा गुन्हेगारांमध्ये कसलीही सुधारणा होत नाही, उलट बिघडवण्याची कामं केली जातात. आणि ह्या अशा घटनांना कारागृह प्रशासनच जबाबदार आहे अशातलं बघा नाही, तर पोलीस सुद्धा जबाबदार आहेत. म्हणजे पोलिसांनी कुणाच्या तरी दबावामुळे खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे तो जो गुन्हेगार आहे तो हा विचार करतो की बाबा
तो जो आरोपी आहे तो हा विचार करतो की माझ्यावर मी काहीही केलेलं नसताना मला आतमध्ये तुरुंगात पाठवलं, तर आता मी बाहेर येऊन मी माझ्यावर तुम्ही खोटा गुन्हा दाखल केलाय ना, म्हणजे तुम्ही मी काही चोरी केलेली नव्हती किंवा मी मारहाण केलेली नव्हती, माझ्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला ना, तर मी बाहेर येऊन खरोखर मारहाण करतो. तर अशा पद्धतीचे चुकीचा ते विचार करतात. न्यायालयावर विश्वास ठेवत नाहीत. त्याच्याऐवजी त्यांचे मार्गदर्शक आतमधलेच कारागृहातले जे गुंड लोक आहेत तेच त्यांचे मार्गदर्शक होतात. गुंड लोकच त्यांना मदत करतात. गुंड लोकच त्यांना बाहेर गेल्यानंतर गुंडगिरीची कामं सुद्धा देतात आणि त्याच्यातून बरं ते बाहेर गेल्यानंतर काही समजा सुपारी सारखी जी कामं आहेत, तर ती सुपारी सुपारी म्हणजे कातरण्याची सुपारी नाही, मारण्याची वगैरे सुपारी. तर असलीही कॉन्ट्रॅक्ट ते घेतात. त्याच्यातून त्यांना भक्कळ पैसा मिळतो. कॉन्ट्रॅक्ट कुणी दिलेलं आहे, आपण ज्याला मारणार आहोत तो माणूस कोण आहे त्यांना काही माहीत नसतं. फक्त त्यांना जेलची सवय झालेली असते, जेलमधल्या लोकांची मैत्री झालेली असते आणि मारामाऱ्या करणं, मर्डर करणं, खून करणं ह्याच्यामध्ये त्यांना सन्मान वाटतो आणि म्हणून ते बाहेर आल्यानंतर परत समाजामध्ये मोठे गुंड म्हणून तयार होतात, कुविख्यात होतात. तर म्हणून म्हटलं की कारागृह जे आहे ते सुधारगृह नाही, तर ते गुंड बनवणारा कारखाना आहे. धन्यवाद.